जत तालुक्यातल्या करजगी इथं अवघ्या 4 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना निंदनीय, भयंकर, चीड आणणारी आहे. हा भयंकर प्रकार माणुसकीला काळिमा फासणार आहे. या कृत्याचा जाहीर निषेध करत समाजातल्या अशा विकृत प्रवृत्ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा घटनांवर शासनानं फास्ट ट्रॅक कोर्टात तपास करून नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी करत येणाऱ्या काळात या घटनांना आळा बसून जलद गतीनं कारवाई झाल्यामुळे पीडित कुटुंबाला देखील न्याय मिळायला मदत होईल. शासनाने या बाबीची गांभीर्यानं दखल घ्यावी अशा प्रकारचं निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख यांना माजी नगरसेविका, माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे, अस्मिता, माधुरी वसगडेकर, शैलाताई कोळी, स्वातीताई सुतार, योगिताताई पवार, साधनाताई जाधव, वैशालीताई शेळके यांच्यासह महिला आणि पदाधिकाऱ्यांनी दिलं. जत तालुक्यामध्ये करंजी गावामध्ये पांडुरंग तळी ह्या नराधमाने एका 4 वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून तिला जिवे मारून पोटात धरून एका पेटी त्याच्या स्वतःच्या लिंगामध्ये ठेवलं आणि अशी क्रूर घटना, अपमानास्पद घटना घडलेली आहे की त्याचा आम्ही सर्व महिला बेटी बचाव बेटी पढावच्या वतीने सर्व महिला निषेध करीत आहोत. आणि आज आम्ही SP साहेबांना त्या बेटी बचाव आणि बेटी पढाव या टीमच्या वतीनं पत्र दिलेलं आहे. या नराधमाने 2016 रोजी एका अल्पवयीन मुलीवरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि 3 वर्ष तो शिक्षा भोगून आलेला आहे. तरीही त्या माणसानं इतकं घृणास्पद कृत्य केलेलं आहे, ऐकलं तरी अंगावर काटे येतात. तर ह्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नाही आणि समाजामध्ये जगण्याचाही काही अधिकार नाही. कारण अशा व्यक्तींना जर सजा नाही झाली तर बाकीचेही अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत तर असे गुन्हे करायला लाजवणार नाहीत. तरी ह्या व्यक्तीला, ह्या नराधमाला लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करून ह्याला फाशी द्यावी अशी आमच्या सर्व महिलांच्या वतीनं आणि बेटी बचाव बेटी पढावच्या या टीमच्या वतीनं आम्ही सर्व महिला मागणी करतो आहे. आणि आम्ही त्याचं लेटर SP साहेबांनाही दिलेलं आहे आणि आम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही आम्ही हे निवेदन देणार आहोत. आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आम्ही हे पत्र आम्ही पाठवणार आहोत. तरी